जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 240. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हे करुणानिधान रामा, तुमच्या चरणी आमचा चित्तलय होण्यासाठी ज्या चित्तशुद्धीची मनःशुद्धीची आवश्यकता आहे असं सर्व संतांनी सांगितलं. त्या चित्तशुद्धीसाठी तुमचं नाम, गुणवर्णन, लीलावर्णन यांमध्येच रती व्हावी हा आशीर्वाद आम्हाला द्यावा, या प्रार्थनेनं आपण श्रीरामचरितमानस या ग्रंथाचं पठण श्रवण सुरू केलं आहे. सद्गुरु कृपेनं आपण सुंदरकांड सांगता केली मागच्या वेळेला, ज्यामध्ये हनुमंत, बिभीषण यांसारख्या भक्तोत्तमांचं चरित्र, त्यांची गाथा, त्यांची पराक्रमगाथा, भक्तिगाथा आपण बघितली. विद्यावान गुणी अतिचातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. अशा आमच्या हनुमंतरायाचं चरित्र आपण बघितलं. सर्वांग सुंदर असं सुंदरकांड, ज्या नोटवर ज्याची सांगता झाली की प्रभू श्रीरामांना समुद्रराजानं नळनीळ यांच्या सहाय्यानं समुद्रावर सेतू बांधावा असं सांगितलं, असा सल्ला दिला. आणि त्यानंतर आता काय झालं, सर्व वानरांनी मिळून काय केलं, आणि एक अतिशय महत्त्वाचा भाग आज तुलसीदास आम्हाला सांगणार आहेत. सर्व भक्तांसाठी अत्यंत प्रिय अशी एक घटना आज तुलसीदास आम्हाला सांगणार आहेत. लंकाकांडामधून 5 सोपान, सुंदरकांड 5वा सोपान होता आणि आता 6वा सोपान लंकाकांड याला सुरुवात होती आहे. त्यामुळे आजवर जसं सद्गुरुनाथांनी हे श्रीरामचरितमानस पठण चिंतन आमच्याकडून करून घेतलं, जेणेकरून आमच्या चित्ताला दुसरा व्यापार न उरावा, असंच ह्या लंकाकांडामधून सुद्धा आम्हाला साधनेसाठी गती मिळो, आमच्या नामस्मरणाला बळ मिळो, हीच प्रार्थना करून ह्या 6म सोपानाला आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्रीरामचरितमानस 6म सोपान लंकाकांड. सुरुवातीला प्रत्येक कांडामध्ये आहेत तसे मंगलाचरणाचे श्लोक आहेत, ते आपण बघूयात अगोदर. तुलसीदास म्हणतायत, रामं कामारि सेव्यं भवभयहरणं कालमत्तेभसिंहं योगीन्द्रं ज्ञानगम्यं गुणनिधिमजितं निर्गुणं निर्विकारं मायातीतं सुरेशं खलवधनिरतं ब्रह्मवृन्दैकदेवं वन्दे कन्दावदातं सरसिजनयनं देवमुर्वीशरूपम्. या पहिल्या मंगलाचरणातल्या श्लोकामधून तुलसीदासांनी श्रीरामांना वंदन केलं आहे, त्यांची स्तुती करून. काय स्तुती केली आहे तर, रामम कामारी सेव्यम. कामारी, कामाचे अरी म्हणजे रिपू, कामाचे शत्रू कोण? आमचे शिवभगवान.
त्यामुळे कामदेवाचे शत्रू असणाऱ्या शिवभगवानांचे जे आराध्य दैवत आहेत असे प्रभू श्रीराम जे जन्म मृत्यूरूपी भवसमुद्राचं जे भय आहे ते हरण करणारे आहेत. कालरूपी हत्तीसाठी सिंहासमान आहेत. आहा, म्हणजे कालरूपी हत्ती म्हणजे जो बलाढ्य असा काल आहे तो सुद्धा ज्यांच्या अधीन आहे असे प्रभू श्रीराम आहेत. योगीश्वर आहेत. ज्ञानानं जाणता येणारे आहेत म्हटलं इथे. ज्ञानगम्यम, शुद्ध ज्ञान असा त्याचा अर्थ होतो. गुणनिधी आहेत, अजेय आहेत, निर्गुण निर्विकार आहेत, मायातीत आहेत, सुरेशम देवांचे स्वामी आहेत, खलवध निरतम खळांचा दुष्टांचा संहार करण्यामध्ये तत्पर आहेत, विप्रवृंदाचं एकमेव दैवत आहेत, सजल मेघांसमान सुंदर श्यामवर्णाचे आहेत, सरसिज नयनम, सरसिज म्हणजे कमलपुष्पाप्रमाणे ज्यांचे नेत्र आहेत असे आहेत, आणि अशा देवम उर्वीश रूप राजाच्या रूपामधल्या परम भगवान श्रीराम यांना मी वंदन करतो असं तुलसीदास म्हणतायत. आता दुसऱ्या श्लोकामध्ये कुणाचं वर्णन करतायत बघूया. म्हणाले, शंखेन्द्वाभमतीव सुन्दरतनुं शार्दूलचर्माम्बरं कालव्यालकरालभूषणधरं गङ्गाशशाङ्कप्रियं काशीशं कलिकल्मषौघशमनं कल्याणकल्पद्रुमं नौमीड्यं गिरिजापतिं गुणनिधिं कंदर्पहं शंकरम. आहा, म्हणतायत तुलसीदास, शंख आणि चंद्रा समान कांती असणारे, शुभ्र कांती असणारे, गौरवर्णीय अत्यंत सुंदर अशा शरीराचे, व्याघ्रांबर चर्म धारण करणारे, काल समान जे भयानक सर्प आहेत तेच ज्यांचं भूषण आहे त्या सर्पांना धारण करणारे, बरं का, गंगा आणि चंद्र यांचे प्रेमी, काशी नगरीचे पती, काशी स्वामी, कलियुगामधल्या पापांना नष्ट करणारे, कल्याण निधान, कल्याणाचं कल्पवृक्ष. काय सुंदर शब्द आहे पहा. कल्याण कल्पद्रुमम, कल्पवृक्ष म्हणजे जी काही इच्छा असते ती पुरवणारा असा कल्पवृक्ष असतो ना. आणि कल्याणाचाच कल्पवृक्ष म्हणजे तो कल्पवृक्ष असा आहे ज्याच्या सावलीमध्ये कल्याणाशिवाय कशाचं वितरण होतच नाही. असे कल्याण कल्पद्रुम, गुणनिधान आणि कामदेवाला भस्म करणारे पार्वतीपती परमपूज्य श्री शंकर यांना मी नमस्कार करतो म्हणतात तुलसीदास. ह्या शिवशंभूंच्या स्तुतीनंतर पुन्हा त्यांच्याबद्दलच सांगतायत, मागतायत काही, त्यांचं गुणवर्णन करतायत. काय म्हणाले, यो ददाति सतां शंभुः कैवल्यमपि दुर्लभं खलानां दण्डकृद्योऽसौ शंकरः शन्तनोतु मे. कसे आहेत शिवशंभू, जे सत्पुरुषांना, सज्जनांना अत्यंत दुर्लभ अशी कैवल्यमुक्तीसुद्धा सहज देऊन टाकतात. दुष्टांना जे दंडन करणारे आहेत असे कल्याणकारी शिवशंभो श्री शंकर माझ्या कल्याणाचा विस्तार करोत. शंकर शंतनो तुमे, अखंड कल्याण माझं करोत शिवशंभो, अशी मागणी त्यांच्या चरणाशी करून तुलसीदास पुढे म्हणतायत,
लव निमेष परमानुजुग बरष कल्प सरचंड भजसी न मन तेहि राम को कालु जासु को दंड. हे मना, लव निमिष परमाणू वर्ष युग कल्प हेच ज्यांचे प्रचंड मोठे असे बाण आहेत आणि काळ हेच ज्यांचं धनुष्य आहे, अशा श्रीरामांचं भजन हे मना तू का बरं करत नाहीस? भजसी न मन तेही राम को. अशा श्रीरामांचं भजन कर असं सुरुवातीलाच तुलसीदास मनाला सांगतायत. पहा, खरोखर सर्व संत आम्हाला सांगतात ना, सर्व परमार्थ आमच्या मनाला प्रभूचरणी वळवण्यामध्ये आहे. मन हे एक असं अदृश्य इंद्रिय आहे जे आम्हाला अत्यंत त्रास देतं, प्रपंचात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा. अतिविचार, व्यग्रता या सर्व गोष्टी जीव त्या मनाशी एकरूप तादात्म्य पावल्यामुळे अनुभवायला येतात. आणि हेच मन, जसं समर्थांनी मनाच्या श्लोकांमधून मनाची मनधरणी केली आहे नाही का, की बाबा रे तू मला वश हो. यावरूनच मन आणि आपण एकरूप नाही हे लक्षात येतं. जे एकरूप असेल त्याला वश कसं करता येईल नाही का. त्यामुळे हे मन ज्यानं बुद्धीच्या अंकुशाखाली ठेवलं, आणि ही बुद्धी कशी असते, जर जी सद्गुरू चरणांशी समर्पित असते, सद्गुरूंनी सांगितलेली पूर्व दिशा या भावनेवर जी बुद्धी दृढ असते, तीच बुद्धी मनावर अंकुश गाजवू शकते, ठेवू शकते. आणि मग ते मन रामभजनामध्ये तत्पर होतं. म्हणून कसे आहेत, सर्व कालाचेही काल असे श्रीराम आहेत, त्यांचं भजन तू का करत नाहीस? म्हणजे जे अगोदर सांगितलं, काल मत्तेभ सिंहोम सांगितलं पहिल्या मंगलाचरणाच्या श्लोकात श्रीरामांबद्दल नाही का, की काळाचं विस्मरण करण्याचं सामर्थ्य त्यामध्येच येऊ शकतं जो त्या काळाच्या काळाला धरतो. महाराज जे म्हणाले आम्हाला की नामस्मरण करताना कालाचं विस्मरण झालं पाहिजे, म्हणजे किती वेळ झाला हे लक्षातही न येता ज्याचं नामस्मरण होतं तो खरा त्यामध्ये रंगतो. आणि हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळी त्या कालातीताला किंवा कालाधीशाला आम्ही घट्ट धरतो. आणि म्हणून महाराजांचं होऊन नामस्मरण करण्याला जे महत्त्व आहे, ते नामस्मरण करून मी महाराजांचा होईन, दोन्ही योग्यच, पण हा सोपा मार्ग आहे म्हणतात संत. अगोदर भगवंतांचे व्हा आणि मग ते जे सांगतात ते करा, त्यामध्ये आनंदही मिळेल. कारण माझ्या आराध्यानं, माझ्या प्रेमास्पदानं ते सांगितलेलं आहे म्हणून मी करतीये हा भाव असल्यामुळे त्यामध्ये आनंद येतो. त्यामध्ये त्यांचं सौख्य आहे, त्यांना आनंद होतो, हा आनंद मिळतो. आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजे हा जो मनाचा मी पण आहे त्याचा लय त्यामध्ये साधतो. त्यामुळे इथे हे जे तुलसीदासांनी असं आपल्याला वाटतं स्कॅटर्ड श्लोक आहेत की ह्याचा त्याच्याशी संबंध आहे का किंवा कसं, पण खरंच जर आपण खोलात जाऊन विचार केला तर प्रत्येक चौपाई, प्रत्येक दोहा तुलसीदासांनी अत्यंत, ज्याला प्रिसिजन आपण म्हणतो की त्या तसा तो रचलेला आहे. कोणत्याही ठिकाणी ते इट इज नेव्हर स्कॅटर्ड. आणि तुलसी रामायणामध्ये हे खूप वेळा जाणवतं की जेव्हा आपण वरवर वाचतो किंवा जस्ट पठण करत असतो त्यावेळेला असं वाटतं की अरे ह्याचा त्याच्याशी काय संबंध, पण ज्या वेळेला आपण त्यावरच एकाच चौपाईवर परत परत विचार करतो त्यावेळी लक्षात येतं अरे सो मच दे आर रिलेटेड. त्यामुळे इथे सुरुवातीला कालमत्तेभ सिंहम आणि इथं लवनिमेष परमानुजुग बरश सगळं त्यांचेच बाण आहेत, श्रीरामांचे बाण आहेत. आणि ते काळ हेच त्यांचं धनुष्य आहे, म्हणजे ते कालातीत आहेत, कालाधीश आहेत नाही का. आणि म्हणून तू अशा श्रीरामांचं भजन हे मना का करत नाहीस असं तुलसीदास विचारत आहेत. आता कथानक सुरू होतं.
जे समुद्रानं सांगितलं. त्यानंतर काय झालं? सिंधु बचन सुनी राम सचिव बोली प्रभु अस कहेऊ, अब बिलंबु के ही काम करहु सेतु उतरई कटकू, सुनहु भानुकुल के तु जामवंत कर जोरी कह, नाथ नाम तव सेतु नर चढ़ी भव सागर तरही. समुद्रानं सांगितलेलं ऐकून प्रभू श्रीरामांनी मंत्र्यांना बोलवून घेतलं आणि काय म्हणाले की आता कशाला उशीर करायचा, अब बिलंबू केही, त्यामुळे सेतू तयार करा ज्यामुळे सेना पलीकडं जाऊ शकेल समुद्र ओलांडून. आणि हे झाल्यानंतर जांबुवान हात जोडून प्रभूंना म्हणाला की हे रघुकुलाची ध्वजा असलेले असे श्रीराम कृपया ऐकून घ्यावं. हे नाथ, सर्वात मोठा सेतू कोणता आहे? आहा, नाथ नाम तव सेतून, की तुमचं नाम हाच सर्वात मोठा सेतू आहे ज्याचा आधार घेऊन समुद्र, हा भवरूपी समुद्र, संसाररूपी समुद्र मनुष्य पार करतो. जांबुवंत म्हणतायत की तुम्ही म्हणालात सेतू बांधायचा, तर सर्वात मोठा सेतू तुमचं नाम आहे ज्याचा आधार घेऊन हा भवसागर पार करता येतो. आणि म्हणून मी म्हणतो, जांबुवान म्हणतात आता, यह लघु जलधि तरत कति बरा, अस सुनी पुनि कह पवन कुमारा, प्रभु प्रताप बड़वानल भारी, सो शिव प्रथम पयो निधि बारी, तवरी पुनारी रुदन जलधारा, भरे बहोरी भयउ तेहि खारा, सुनि अति उकुति पवन सुत केरी, हर्षे कपि रघुपति तन हेरी. जांबुवान म्हणतायत की तुमच्या नामानं जर हा भवसागर तरता येतो तर हा लहानसा समुद्र पार करायला कितीसा वेळ लागणार रघुनाथ, बरं का. आणि हे ऐकून पवनसुताला आमच्या खूप आनंद झाला. हनुमंत म्हणतायत, प्रभूंचा प्रताप माझ्या प्रचंड वडवानलासारखा आहे, बरं का. आणि या प्रचंड अशा प्रतापरूपी वडवानलानं प्रभूंच्या समुद्राचं पाणी पूर्वीच शोषून घेतलंय, बरं का. म्हणजे हनुमंतांच्या नजरेला तो समुद्र दिसतच नाही आहे, कारण तिथे प्रभू उपस्थित आहेत. आणि पुढे म्हणतायत की झालंय काय, त्यांनी तो समुद्र शोषून घेतलाय प्रभूंच्या प्रतापानं, पण ज्या शत्रू स्त्रिया आहेत, म्हणजे प्रभूंच्या शत्रूंच्या बायका ज्या आहेत लंकेमधल्या राक्षसी, त्यांच्या अश्रुधारांनी हा समुद्र पुन्हा भरलाय आणि म्हणून खारा आहे, बरं का. हनुमंत असते त्यामुळे त्यांनी प्रभूंच्या प्रतापावर कुणी काही बोलणं हे फक्त हनुमंतच करू जाणेत. त्यामुळे ते म्हणतायत की शत्रू स्त्रियांच्या अश्रुधारांनी हा समुद्र भरला आणि म्हणून खारा आहे. आणि हनुमंताचं हे अति उकुती पवन सुत केरी, युक्तिपूर्ण अलंकारपूर्ण बोलणं हनुमंताचं ऐकून सर्व वानर रघुनाथांना बघत बघत त्यांना निरखत आनंदित झाले. हर्षे कपी, बरं का. आणि त्यानंतर जांबुवंतानं काय केलं, जामवंत बोले दो भाई, नल नील ही सब कथा सुनाई, राम प्रताप सुमिरी मन माही, करहु सेतु प्रयास कछु नाही. नलनील त्याबद्दल सांगितलं होतं ना समुद्र राजानं, त्यामुळे त्या दोघा भावांना बोलवून घेतलं जांबुवंतांनी आणि सर्व सांगून म्हणाले की मनामध्ये श्रीरामांच्या प्रतापाचं, त्यांच्या बळाचं स्मरण करा आणि सेतू बनवा.
रामांच्या प्रतापामुळे काहीही कष्ट होणार नाहीत या प्रयत्नामध्ये. करहु सेतू प्रयास कचू नाही, त्यामुळे काही तुम्हाला श्रम होणार नाहीत. पण त्यासाठी काय करायला सांगितलं? श्रीरामांच्या प्रतापाचं स्मरण. तुलसीदास क्षणोक्षणी आम्हाला राम करता या भावाची आठवण ह्या सर्व व्यक्तिरेखांमधून करून देतात. पहा, कोणत्याही कृतीला राम करता आहे, त्यांच्या बलाचा प्रताप आहे, त्यांच्या कृपेचं बल आहे, हा भाव ठेवून केला तर श्रम वाटत नाहीत. प्रत्येक आमच्या दैनंदिन काजामध्ये सुद्धा याचं स्मरण असणं म्हणजे खरं शरणागती म्हणतात महाराज. प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला राम करता आहे या भावनेत राहून फलाबद्दल आसक्ती अथवा द्वेष दोन्ही न बाळगता त्यांना समर्पित होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं जीव शरणागत होतो. त्यामुळे इथे म्हणतायत रामांच्या प्रतापामुळे तुम्हाला काही कष्ट होणार नाहीत. आणि बाकीच्यांना बोलवून मग आता काय सांगितलं? बोलिलिये कपिनी कर बहोरी, सकल सुनहु बिनती कछु मोरी. रामचरण पंकज उर धरहु, कौतुक एक भालु कपि करहु. धावहु मरकट बिकट बरूथा, आनहु बिटप गिरिध के जूथा. सुनि कपि भालुक चले करिहु हार, जय रघुबीर प्रताप समूहा. तिथल्या सर्व वानरवीरांना त्यांना बोलवून घेतलं जांबुवंतांनी आणि सांगितलं की सर्वजण माझी विनंती आहे काही ती ऐकावी. मनामध्ये प्रत्येकानं आपल्या हृदयामध्ये श्रीरामांचे चरण कमल धारण करा. रामचरण पंकज उर धरहु. आणि सर्व अस्वल आणि वानर मिळून एक लीला करा. कौतुक एक भालू कपि करहु. एक कारिगरी सोपवतोय तुमच्यावर. काय तर बलवान वानर जे आहेत त्यांच्या समूहांनी धावत जाऊन वृक्ष आणि पर्वत उपटून आणावेत, बरं का. आणि हा आदेश ऐकताच वानर आणि अस्वल जोरजोरात हुंकार करत, किती गोड लिहिलंय पहा, सुनी कपी भालू चले करी हू हा, बरं का, असा हुंकार करत आणि रघुनाथांच्या प्रतापाचा जय जयकार करत निघाले. काय केलं त्यांनी? अति उतंग गिरी पादप लीलहि लेहि उठाई, आनि देहि नल नीलहि रचहि ते सेतु बनाई. गदिमा म्हणाले ना, फेका झाडे फेका डोंगर, पृष्ठी झेलिल त्यांना सागर. ओढा पृथ्वी पैल तटावर, वडवाग्नी तो धरील माथी, सेतू शेषापरी सेतू बांधारे सागरी. नाही का? तसंच इथे तुलसीदास सांगतायत की उंच उंच पर्वत आणि वृक्ष लीलया उपटत होते. हे वानरवीर सहजपणे घेत होते आणि नल नील यांना आणून देत होते. हे दोघे चांगले चांगले पर्वत आणि वृक्ष रचून सेतू बनवू लागले, बरं का. किती सहज होतं हे कार्य त्यांच्यासाठी सांगितलंय. कारण काय ते विसरायचं नाही. रामचरण पंकज उर धरहु. त्यामुळे सैल बिसाल आनि कपि देहि, कंदुक इव नल नील तिलेहि. देखि सेतु अति सुंदर रचना, बिहसी कृपानिधि बोले बचना. ते वानरवीर मोठमोठे पर्वत आणून देत होते आणि नळ नीळ कशाप्रमाणे? कंदुक इव, चेंडूप्रमाणे सहज ते हातामध्ये धरत होते आणि सेतू बांधत होते. अशी ही अत्यंत सुंदर सेतूची रचना बघून आमचे कृपासिंधू श्रीराम हसून काही म्हणाले. काय म्हणाले?
परमरम्य उत्तम यह धरणी, महिमा अमित जाई नहीं बरनी, करिहऊ इहा शंभु थापना, मोरे हृदय परम कल्पना. श्रीराम म्हणतायत आपल्या आराध्याच्या स्मरणानं की इथली भूमी जी आहे अत्यंत रमणीय आहे, उल्हासमय आहे, उत्तम आहे, अगाध असा महिमा आहे या भूमीचा. त्यामुळे माझ्या मनात एक महान संकल्प आला आहे, तो हा की मी इथे श्री शिवशंकरांची स्थापना करतो. करी हौ इहा शंभू थापना, मोरे हृदय परम कल्पना. आणि हा श्रीरामांचा शुभ संकल्प ऐकून वानरराज सुग्रीवानं काय केलं? सुनी कपीस बहु दूत पठाए, मुनिबर सकल बोलिले आए, लिंग थापी विधिवत करी पूजा, शिव समान प्रिय मोहिन दूजा. आहा, वानरराज सुग्रीवानं खूपसे दूत पाठवले रामांचं बोलणं ऐकून. कुठं तर श्रेष्ठ अशा ऋषीमुनींना बोलवून आणण्यासाठी त्यांनी पाठवले होते. आणि मग ते सर्वजण मुनी श्रेष्ठतम असे आल्यावर शिवलिंगाची स्थापना केली तिथे श्रीरामांनी. आणि त्या सर्व ऋषीमुनींच्या समवेत विधिवत त्याची स्थापना करून पूजा केली. आणि मग भगवान म्हणतायत, शिव समान प्रिय मोहिन दूजा, शिवांसारखा दुसरा कुणीही मला प्रिय नाही, बरं का. आणि हे सांगून आता श्रीराम पुढे काय सांगतायत पहा शिवशंभोंबद्दल. म्हणाले, शिवद्रोही मम भगत कहावा, सोनर सपने हो मोहिन पावा, शंकर विमुख भगति चह मोरी, सोनार की मूढ़ मती थोरी. श्रीरामांचं स्टेटमेंट आहे हे, बरं का, फार महत्त्वाचं आहे. म्हणतात, जो शिवांचा द्रोह करतो आणि स्वतःला माझा भक्त म्हणवून घेतो, बरं का, असा मनुष्य स्वप्नात सुद्धा मला प्राप्त करू शकत नाही. म्हणजे मी विष्णू भक्त आहे आणि शिवभक्त नाही असं म्हणणारा, आणि शिवभगवान हेच सांगतात की मी शिवभक्त आहे आणि विष्णू भक्त नाही असा म्हणणारा. म्हणजे एकूण काय, त्या दोघांमध्ये भेद करणारा किंवा मी फक्त एकांचाच आहे असं म्हणणारा, त्या दोघांचं एकरूपत्व न कळून असं जो म्हणतो, जो शिवांचा द्रोह करतो आणि माझा भक्त म्हणवून घेतो, तो मनुष्य सपने हो मोहिन पावा, स्वप्नातही मला प्राप्त करू शकत नाही. पुढे सांगितलं, शंकर विमुख भगती चह मोरी, सो नारकी मूढमती थोरी. की शंकर भगवानांना विनमुख होऊन जो माझी भक्ती प्राप्त करू इच्छितो, तो नरकगामी मूर्ख आणि अल्पबुद्धीचा आहे. काय खरंच, म्हणजे इथे प्रत्यक्ष शिवशंभो हनुमद रूपामध्ये विराजमान आहेत, नाही का. त्यामुळे त्यांच्याशिवाय श्रीरामांपर्यंत कोण पोहोचू शकतो. प्रत्यक्ष सीतामातेला हनुमंतांनी अंगठी नेऊन द्यावी लागली, खूण पटवून द्यावी लागली पुन्हा श्रीराम भेट होण्यासाठी. ती लीला आपण म्हणतो, पण लौकिकामध्ये हेच सत्य होतं, नाही का. त्यामुळे शंकर भगवानांच्या भक्तीशिवाय, त्यांच्याबद्दल हृदयामध्ये प्रेम असल्याशिवाय श्रीराम प्रेम, श्रीराम चरण प्रेम, श्रीराम दर्शन, श्रीराम नामाचं प्रेम कसं शक्य आहे.
म्हणून शंकर भगवानांना सद्गुरूंचे अग्रणी म्हटलं जातं, नाही का. त्यांनी त्या 7 ऋषीमुनींना बसवून जो उपदेश केला शंकर भगवानांनी तेव्हापासून. त्यामुळे सद्गुरू चरणाशी घट्ट बसल्याशिवाय श्रीराम प्रेम, आणि श्रीराम प्रेम म्हणजे काय, श्रीराम म्हणजे काय, या कोणत्याच गोष्टी उमजू शकत नाहीत. त्यामुळे इथे खूप मोठी गोष्ट, जसं म्हटलं, स्टेटमेंट श्रीरामांनी सांगितलं. आणि पुढे पुढे मगाशी जे म्हटलं शिवद्रोही, तसं दोन्ही बाजूंनी आता श्रीराम सांगतायत. म्हणाले, शंकर प्रिय मम द्रोही शिव, द्रोही मम दास, ते नर करही कलप भरी, घोर नरक महुबास. ज्यांना शंकर भगवान प्रिय आहेत आणि माझे द्रोही आहेत, किंवा जे शिवांचे द्रोही आहेत आणि माझे दास बनू इच्छितात, असे दोन्ही प्रकारचे मनुष्य कल्पांताप्रमाणे कल्पांतापर्यंत घोर नरकात जातात. म्हणजे एकूण काय तर दोघे एकरूपच आहेत हे आम्हाला इथे श्रीराम सांगतायत. आणि पुढे रामेश्वर दर्शनाबद्दल सांगतायत, जिथे प्रत्यक्ष श्रीरामांनी शिवलिंग स्थापना केलेली आहे. म्हणाले, जे रामेश्वर दर्शनु करिहहि, ते तनु तजी मम लोगसी धरिहहि, जो गंगा जलु आनि चढ़ाइहि, सो साजुज्ज मुक्ति नर पाइहि. श्रीराम सांगतायत, जे लोक मी स्थापन केलेल्या या रामेश्वराचं दर्शन घेतील ते शरीर सोडल्यावर माझ्या लोकी जातील, बरं का, साकेतपुरी वास मिळेल. आणि जो गंगाजल आणून या रामेश्वराला अर्पण करेल तो मनुष्य निश्चित सायुज्य मुक्ती प्राप्त करून माझ्यामध्ये एकरूप होईल, असं श्रीरामांनी सांगितलं. आणि पुढे सांगतायत, होई अकाम जो छल तजिसेहि, भगति मोरी तेहि आहा शंकर देहि, मम कृत से तुजो दर्शनु करिहि, सोभिनु श्रम भव सागर तरिहि. जे कपट सोडून निष्काम मनानं श्रीरामेश्वराची सेवा करतील. श्रीराम प्रत्येक वेळी आम्हाला छलतजी हे सांगत राहतात पहा. अशा निष्काम भावनेनं, अकाम होऊन म्हटलंय, रामेश्वराची सेवा जो करेल त्यांना भगती मोरी तेही शंकर देही, अशांना शंकर भगवान माझी भक्ती देतील. आणि पुढे म्हणाले की जे मी बनवलेल्या या सेतूचं दर्शन घेतील ते विनासायास हा संसाररूपी समुद्र तरून जातील. इथे एक अजून महत्त्वाचा मुद्दा हा की सेतूचं दर्शन म्हणजे केवळ त्या फिजिकल सेतूचं दर्शन असं नाही. जांबुवंतानं जे अगोदर सांगितलं की खरा सेतू कोणता, तर प्रभू तुमचं नाम हाच तो सेतू आहे जो भवसागर पार करून जातो. त्यामुळे सेतूचं दर्शन अर्थात फिजिकली घेणं सुद्धा तितकंच फलदायक आहे, पण त्या खऱ्या सेतूमध्ये राहून, नाम सेतूमध्ये राहून ते दर्शन घेतलं तर खऱ्या अर्थानं फळेल, हे आम्हाला तुलसीदास ह्या दोघांच्या मुखातून सांगतायत. त्यामुळे असा मनुष्य भवसागर तरून जाईल म्हणाले श्रीराम. आणि जेव्हा श्रीराम असं म्हणाले, राम बचन सबके जिय भाए, मुनिबर निज निज आश्रम आए, गिरिजा रघुपति कैय हरिति, संतत करही प्रणत पर प्रीती. श्रीरामांचं बोलणं सर्वांना अत्यंत आवडलं. जे रामेश्वराबद्दल सांगितलं ते शिवभगवानांचं जे कौतुक केलं
चा जो आदर केला तो. आणि हे सर्व झाल्यानंतर सर्व श्रेष्ठ मुनी ऋषी आपापल्या आश्रमाला निघून गेले. आणि आता शिवभगवान आमच्या मातेला म्हणतायत, हे पार्वती, हे गिरिजा, शरणागतावर सतत प्रेम करणं ही माझ्या रघुनाथांची रीतच आहे बरं का. म्हणजे शिवभगवान इथे स्वतःला आराधक या भूमिकेतून हे सांगतायत. तिथे प्रभूंनी शिवस्थापना ही आराधक याच भूमिकेतून केली आहे. आणि इथे शिवभगवान त्यांचे आराधक होऊन मातेला सांगतायत की शरणागतांवर प्रेम करणं ही रघुनाथांची रीतच आहे पार्वती बरं का. आणि आता अशा रीतीनं सेतूचं कार्य झालं. बांधा सेतु नील नल नागर, राम कृपा जसु भयउ उजागर, बुडही आनहि बोरहि जेई, भये उपल बोहित समते, महिमायह जलधि कई बरनी, पाहन गुणन कपिन कई करनी. श्री रघुबीर प्रतापते, सिंधुतरे पाषाण, ते मति मंद जे राम तजी, भजहि जाई प्रभु आन. शिवभगवानच पुढे सांगतायत मातेला की चतुर नल नील यांनी सेतू बांधला आणि रामकृपेमुळे त्यांची उज्ज्वल कीर्ती सर्वत्र पसरली. हे पार्वती, जे पाषाण बुडतात आणि दुसऱ्यांनाही बुडवतात नाही का. पाषाण जर पाण्यात पडला दगड तर तो बुडतो आणि जर त्याला धरून दुसरा कोणी पडला तर तोही बुडतो नाही का. पण असे पाषाण जहाज बनले, जणू स्वतःही तारले गेले, स्वतः तरणारे आणि दुसऱ्यांना तारून नेणारे झाले. हे पार्वती, पण हा काही समुद्राचा महिमा नाही, दगडांचाही गुण नाही की वानरांची करामत नाही बरं का. शिवभगवान सांगतायत, म्हणाले कशामुळे तरले माहीत आहे का. श्री रघुबीर प्रतापते, सिंधुतरे पाषाण, ते मती मंद जे राम तजी, भजहि जाई प्रभु आन. माझ्या रघुनाथांच्या प्रतापानं हे पाषाणसुद्धा समुद्रावर तरले. अशा माझ्या श्रीरामांना सोडून जो दुसऱ्या कुणाकडे जाऊन त्याला भजतो तो खरोखर मंद बुद्धीचा होय म्हणतायत शिवभगवान. चरण प्रभूंचे जळात शिरता, सकळ नद्यांना येई तीर्थता, आरंभास्तव अधीर पूर्तता, शिळा होऊनी जडू लागल्या, लाटा लाटांवरी सेतू बांधारे सागरे. अशा रीतीनं अतिशय सुंदर सेतू तयार झालाय. बांधी सेतु अति सुदृढ बनावा, देखी कृपा निधि के मन भावा, चली से न कछु बरनि न जाई, गर्जहि मरकट भट समुदाई. नळनीळ यांनी तो सेतू बांधून अत्यंत मजबूत बनवला, सुदृढ बनावा नाही का. आणि ते बघून श्रीरामांना खूप बरं वाटलं, त्यांना आवडला तो सेतू. ते कार्य बघून त्यांना समाधान वाटलं आणि आता ही सेना निघाली. अशा या सेनेचं वर्णनच करणं कठीण म्हणतायत तुलसीदास. असे हे योद्धे, अशा वानरांचे समूह मोठमोठ्यानं गर्जना करत निघाले होते. भुभुक्कारुनी पिटवा डंका, विजयी राघव हरली लंका, मुक्त मैथिली कशास शंका, सेतू रूप हा झोतच शिरला, दुबळ्या अंधारी सेतू बांधारे सागरी. असा हा राम सेतू त्यांच्या कृपेनं तयार झाला आणि सर्व वानरवीर त्या रामेश्वराच्या दर्शनानं पुनीत होऊन आपल्या
मोहिमेवर निघाले. आता यानंतर काय काय घडतं तो कथाप्रसंग तुलसीदास आम्हाला पुढच्या भागात सांगतील. तोवर या रामेश्वरानं आम्हाला आमच्या आराध्याच्या चरणी स्थिर करावं आणि नामामध्ये प्रेम द्यावं, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जानकी जीवन स्मरण जय जय राम.